ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. आज आपण दारिद्र्य आणि दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान शिवांची अत्यंत पवित्र कथा ऐकणार आहोत, ज्याचे वर्णन शिवपुराणातही आपल्याला पाहायला मिळते. आणि असे म्हणतात की जो कोणी प्रामाणिकपणे ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत खऱ्या मनाने ऐकतो त्याच्या घरी कधीही गरिबी येत नाही. ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला त्याच्या सर्व रोगांपासून आराम मिळतो. आणि या कथेद्वारे आपण हे देखील जाणून घेणार आहोत की श्रावणामध्ये भगवान शिवांच्या कथा ऐकून कोणाला काय यश प्राप्त होते. आणि त्यामुळं ही कथा आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी, ही अगदी मनापासून विनंती. आणि जर कोणीही भगवान शिव आणि माता पार्वतीची ही कल्याणकारी कथा पूर्णपणे ऐकली तर त्याची भगवान शंकरावरील भक्ती शतपटीने वाढते. जर तुम्ही भगवान शिवांचे भक्त असाल तर भगवान भोलेनाथांचा अनादर करू नका. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील आणि तुमच्या कुटुंबावरील सर्व संकट नाश करतील. तर चला मग या शक्तिशाली पवित्र कथेला सुरुवात करूया. एक पंडित त्याच्या पत्नी आणि मुलासोबत राहत होता. त्याच्या मुलाचे नाव होते सोमनाथ. तो पंडित रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करून तुळशीला पाणी घालत असे आणि शहरातील सर्व घरोघरी जाऊन कथा सांगत असे. पण त्या पंडिताने केलेली ही सर्व कामे त्याच्या पत्नीला अजिबात आवडत नसायची, कारण त्या पंडिताची पत्नी अनेक वर्ष भगवान भोलेनाथांची पूजा करायची आणि श्रावण महिन्यातील सर्व सोमवारचे व्रतही ठेवायची. मात्र हे सर्व करूनही त्यांना गरिबीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पंडिताच्या पत्नीला भगवान भोलेनाथांचा खूप राग आला होता आणि त्यामुळे तिनं भगवान भोलेनाथांची पूजा करणं बंद केलं. त्याचप्रमाणे पंडित तरुण होता तोपर्यंत ते भगवान भोलेनाथांची कथा सांगून किंवा पूजा अर्चा करून कुठून तरी मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मग एके दिवशी पंडिताची पत्नी पुन्हा भगवान भोलेनाथांची पूजा करू लागली. तिनं मनात विचार केला की भगवान भोलेनाथांची पूजा करायची आणि एक दिवस असा नक्कीच येईल की जेव्हा माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि ती मनातल्या मनात स्वतःला शिव्या देऊ लागली की आपण असे कोणते पाप केले आहे ज्यामुळं आपल्याला इतकी गरिबी सहन करावी लागली आहे. आता हळूहळू पंडित आणि त्याची पत्नी दोघेही खूप म्हातारे झाले होते आणि आता पंडिताच्या अंगात एवढी ताकदही उरली नव्हती की कुठल्याही शहरात जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगता येईल. उतार वयामुळे पंडित सुद्धा सतत आजारी राहू लागले, कारण त्यांना अनेक रोगांनी घेरलं होतं आणि घर चालवायला कोणीच नव्हतं. त्यामुळं पंडित सुद्धा चिंतेत राहू लागले. हळूहळू त्यांच्या घरात काहीच उरलं नाही. त्याला उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागला. तेव्हा पंडिताची पत्नी खूप रागावली आणि भगवान भोलेनाथांची पूजा करण्याची थांबवते आणि आपल्या पतीला म्हणले, आपण दोघे किती दिवस भगवान भोलेनाथांची पूजा करत राहणार आहोत, कारण शिवशंभूची आराधना करता करता आपण दोघेही खूप म्हातारे झालो आहोत. पण तरीही आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात उपासना करूनही काहीही फळ प्राप्त होत नाही. आम्ही इतक्या गरिबीशी झगडत आहोत. आमची इतकी गरिबीही दूर झाली नाही. आम्ही पूर्वीपेक्षा अधिक गरीब झालो आहोत. पूर्वीच्या गोष्टी ठीक होत्या, पण आता आपल्याला प्रत्येक गोष्टी छोट्या गोष्टीसाठी रडावं लागत आहे. त्या पंडिताची पत्नी पुढे त्या पंडिताला म्हणते, हे नाथ, मी मूर्ख आहे. मी एकदा भगवान भोलेनाथांची पूजा करणं थांबवलं आणि पुन्हा पुन्हा सुरुवात केली. श्रावणातील सर्व सोमवारी ना दिवस पाहिला ना वेळ पाहिली. मी दिवसेंदिवस भगवान भोलेनाथांची पूजा केली, उपवास सुद्धा केले, रोज तपश्चर्या करून माझे शरीर कमजोर केले. नंतरही हे सर्व करून मला काहीही फळ प्राप्त झालं नाही. आणि तुम्ही आता शिवलिंगावर जल अर्पण करत आहात. शिवलिंगावर रोज जल अर्पण केल्यास तुम्हाला शिव काय देणार आहे? पत्नीचे हे बोलणे ऐकून पंडित तिला काहीच बोलले नाहीत, कारण त्यांचा प्रिय भगवान भोलेनाथांवर पूर्ण विश्वास होता. दुसरीकडे त्यांचा मुलगा सोमनाथ अजूनही शिक्षण घेत होता. काही दिवसातच त्याचे शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण पूर्ण करून तो आपल्या घरी परतला आणि जेव्हा त्याने आपल्या आई आणि वडिलांना दुःखात पाहिले तेव्हा त्याने आपल्या भविष्याचा फारसा विचार न करता आपल्या आईवडिलांची सेवा करण्यास सुरुवात केली. त्याचे सर्व हृदय त्याच्या आईवडिलांच्या प्रेमानं भरले होते. त्याने आनंदाने त्याच्या आईवडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास सुरुवात केली आणि घरातील सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. आपल्या वडिलांप्रमाणेच त्याने शहरात जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगायला सुरुवात केली आणि कथाकथन करून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला. अशी बरीच वर्षे निघून जातात. पण एके दिवशी त्या शहरातील प्रसिद्ध शिव मंदिरात
प्रार्थना केल्यानंतर सोमनाथ तेथे उपस्थित शिवभक्तांना भगवान भोलेनाथांची पवित्र कथा ऐकायला लावतो आणि म्हणतो, जो कोणी भगवान भोलेनाथांची ही पवित्र कथा ऐकल तोच खरा भगवान भोलेनाथांचा भक्त होईल. जो भक्त या कथा मनापासून ऐकतो, भगवान भोलेनाथ त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. आणि सोमनाथ जेव्हा ही गोष्ट भक्तांना सांगत असतो तेव्हा त्याच मंदिरात त्या नगराचा राजा देखील आलेला असतो आणि ही गोष्ट तो राजा ऐकतो आणि सोमनाथाला म्हणतो की आजपासून तुम्ही माझ्या राजकन्येला रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकायला लावणार का? कारण माझ्या मुलीला चांगला वर मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी तुला रोज दक्षिणा भरपूर पैसे देईल. राजाचे असे बोलणे ऐकून सोमनाथला खूप आनंद होतो आणि तो राजकन्येला रोज कथा ऐकवायला तयार होतो. त्यानंतर राजाने सोमनाथला आपल्या राजवाड्यात रोज आपल्या राजकन्येला कथा ऐकवायला लावल्या आणि त्या पैशातून सोमनाथ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला. पण सोमनाथच्या आईला ही गोष्ट आवडली नाही आणि तिला तिच्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत होती. मग एके दिवशी पंडिताची पत्नी आपल्या पतिदेवांना म्हणाली की आपलं तर वय कमी झालं आहे, परंतु मला आपल्या मुलाच्या भविष्याची आणि आपल्या मृत्यूनंतर त्याचे काय होईल याची खूप काळजी लागलेली आहे, चिंता लागलेली आहे. तसेच आपला मुलगा राजाच्या महालातून जी काही दौलत घेऊन येतो आणि त्या धनाने आपल्या कुटुंबाचे पोट भरते, पण बाकीच्या सर्व मनोकामना कशा पूर्ण होतील? काय आता आपण फक्त पोट भरण्यासाठीच जगायचं का? भक्तांनो, जेव्हा ही गोष्ट माता पार्वती यांनी ऐकली तेव्हा माता पार्वती त्वरित भगवान भोलेनाथ यांच्याकडे पोहोचल्या. तेव्हा भोलेनाथांनी त्यांना विचारलं, हे देवी पार्वती, आज तू खूप चिंतेत दिसत आहे. तेव्हा माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणाली, हे शिव शंभू, तुम्ही त्रिकाल शक्ती आहात, तुम्हाला सर्व काही माहीत आहे, तरीही अजून प्रश्न का विचारत आहात? मी का सांगू इतके चिंतेत आहे? माझ्या चिंतेचं कारण हे आहे की पंडित आणि त्याची पत्नी, तुम्ही या पती पत्नींची परीक्षा का घेत आहात? हे पंडित तुमचे प्रखर भक्त आहेत, पण तुम्ही त्यांचे जीवन फक्त अडचणींनी भरले आहे. तुम्ही त्यांना त्यांच्या पूजेचे फळ का देत नाही? म्हणून मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही त्यांच्या जीवनाची काळजी घ्या, जीवनातील सर्व संकट विघ्न दूर करा, अन्यथा पुजारी आणि त्याची पत्नी तुमची पूजा करणं बंद करेल आणि तुमच्यावरचा त्यांचा विश्वास पूर्णपणे कमी होईल. माता पार्वतीचे हे सर्व शब्द ऐकून भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात, हे देवी पार्वती, काळजी करू नकोस, कारण त्या ब्राह्मणाच्या सौभाग्याचे बीज आम्ही पेरले आहे. आपण दोघांनी पंडिताच्या घरी जायचं आहे, आम्हाला पृथ्वीवर शिवलीला करायची आहे. असं म्हणत भगवान भोलेनाथ माता पार्वतीसह पृथ्वीकडे निघतात आणि पृथ्वीवर आल्यावर दोघेही ऋषीचे रूप धारण करतात. साधूचे रूप धारण करून ते पंडिताच्या घराजवळ पोहोचतात आणि मोठ्यानं त्या पंडिताला हाक मारतात, अलक निरंजन, घरात कोणी आहे का? हा आवाज ऐकून वृद्ध झालेला पंडित धावत येतो आणि म्हणतो, हे मुनिवर, तुमचे स्वागत आहे, मला सांगा मी तुमची कशी मदत करू? भगवान भोलेनाथ ऋषीच्या रूपात त्या पंडिताला म्हणतात की आज रात्री आम्हाला तुमच्या घरी आराम करायचा आहे. तेव्हा तो वृद्ध पंडित मनामध्ये विचार करतो की हे तर आमचे पाहुणे आहेत, मी त्यांना नकार कसा देऊ? पण त्यांना वाईट वाटले तर तो माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबाला शाप देखील देऊ शकेल. माझ्या मुलाला कसे तरी पैसे मिळतात आणि म्हणूनच त्यांचे मी स्वागत कसे करणार? माझा मुलगा खूप कष्ट करून, खूप मेहनत करून राजाच्या राजकन्येला कथा सांगून मिळेल ते थोडेफार धन घेऊन घरी येतो आणि त्याच्या आई वडिलांचे पोट भरतो. आता आमच्याकडेच काही शिल्लक राहिले नाही तर मी यांचा पाहुणचार करू तरी कसा? मी आता यांचे जेवण कशा प्रकारे बनवू? मला तर काहीच समजत नाही. पंडित मनातल्या मनात बोलू लागला, हे मुनिवर, माझा मुलगा एका राजाच्या मुलीला भगवान भोलेनाथांच्या कथा सांगून आमच्या तिघांचे कसे तरी पोट भरतो. त्यामुळं मी खूप प्रयत्न करूनही फक्त एका वेळच्या जेवणाची सोय करू शकतो. ही गोष्ट ऐकून साधूंच्या रूपात घेऊन आलेल्या भोलेनाथांनी त्या वृद्ध पंडिताच्या हातात एक पात्र दिले आणि त्यांनी सांगितलं की आजपासून तुमच्या पत्नीला या पात्रामध्ये जेवण करायला सांगा, त्यामुळं आपल्या सर्वांसाठी भोजन तयार होईल. साधूंनी सांगितल्याप्रमाणे या पात्रामध्ये सर्वांनी भोजनाची तयारी केली. हे दृश्य पाहून ते तिघेही आश्चर्यचकित झाले आणि चिंतामय देखील झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमनाथ राजकन्येला कथा ऐकवण्यासाठी जायला निघताच तेवढ्यात साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथाने सोमनाथला विचारले, हे पुत्र, तू कुठे जात आहेस? तेव्हा सोमनाथांनी त्याला सांगितले, हे ऋषी, मी आता एका नगरीच्या राजाच्या कन्येला कथा ऐकवायला जात आहे. तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ म्हणाले, सोमनाथ, हे पुत्रा,
जेव्हा तू राजकन्येला कथा ऐकवायला जाशील तेव्हा तू तिला विचारशील की तुझी कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी ती प्रतिदिन भगवान भोलेनाथांची कथा ऐकते. अशा प्रकारे सोमनाथ राजवाड्यात पोहोचतो आणि राजकन्येला कथा सांगायला लागतो. साधूंनी सांगितल्याप्रमाणे सोमनाथ राजकन्येला एकच प्रश्न विचारतो की कोणती तुझी इच्छा पूर्ण व्हायची बाकी आहे. तेव्हा राजकन्या सोमनाथला म्हणते, माझी ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी रोज भोलेनाथांच्या कथा ऐकते, जेणेकरून मला असा वर मिळावा की ज्याची सर्व नगरात चर्चा होईल. त्याच्या डोक्यावर चंद्र सूर्य असतील आणि त्याचे नशीब इतके चांगले असेल की त्याच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमतरता नसेल. त्याने अशी लग्नाची मिरवणूक काढावी की आजपर्यंत अशी मिरवणूक कोणीच काढली नसेल. राजकुमारीचे हे शब्द ऐकून सोमनाथ घरी परततात आणि ऋषीचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथांना या सर्व गोष्टी सांगतात. तेव्हा भगवान भोलेनाथ सोमनाथला म्हणतात, ठीक आहे, पण आता तू दुसऱ्या दिवशी राजकुमारीला कथा ऐकवायला जाशील तेव्हा पुन्हा तोच प्रश्न तिला विचार. जर राजकन्येने तुला कालच्या गोष्टी सांगितल्या तर तू त्वरित तिला सांग की तुला पाहिजे तो मीच आहे आणि तिथून तू पळून जा. तेव्हा सोमनाथ ऋषीच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथांना म्हणाले, हे ऋषी, मी गरीब पंडित आहे आणि या नगरच्या राजाची ती मुलगी आहे. आमचे लग्न कसे होणार? आणि तिने दिलेल्या दक्षिणेवर तर माझे घर चालते, पण जेव्हा राजाला कळेल की माझ्यासोबत या गरीब मुलासोबत त्याच्या मुलीचे लग्न करायचे आहे तेव्हा तो मला संपूर्ण कुटुंबासह मृत्यूदंड देईल आणि म्हणून मला क्षमा करा, कारण हे मी करू शकत नाही. सोमनाथचे हे बोलणे ऐकून भगवान भोलेनाथ ऋषीच्या रूपात सोमनाथला म्हणाले, हे बेटा, ठीक आहे, आम्ही तुम्हाला या क्षणी संपूर्ण कुटुंबासोबत अभिशाप देऊ. या प्रकारे त्या साधूच्या चमत्काराने सोमनाथ आधीच खूप घाबरला होता. आता पुन्हा त्याच्याकडून असे शब्द ऐकून तो आणखीनच घाबरला आणि त्याच्या मनात विचार सुरू झाला की राजानंतर काय होईल ना, पण माझ्या कुटुंबाला आणि मला मृत्यू देईल. पण आत्ता साधू जे मला आणि माझ्या कुटुंबाला अभिशाप द्यायला बसले आहेत त्यापेक्षा मी या साधूचे ऐकतो आणि कधी ना कधी तर जीव जाणारच आहे. त्यापेक्षा साधू जो बोलतोय तर ते ऐकूया असं विचार करतो. साधूला सांगतो की मी बोलतो तिच्याशी असं बोलून तो राजवाड्यात पोहोचतो. राजवाड्यात पोहोचल्यानंतर राजकन्येला तो भगवान भोलेनाथांची कथा ऐकवतो आणि पुन्हा राजकन्येला तोच प्रश्न विचारतो. राजकन्या पुन्हा तेच उत्तर देते, तिने जे पहिल्या दिवशी उत्तर दिले होतं. मग साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथाने सोमनाथला जे बोलायला लावलं होतं तर ते सोमनाथ राजकन्येला बोलला आणि तिथून निघून गेला. सोमनाथच्या अशा बोलण्याने राजकन्येला खूप राग आला आणि तिनं लगेचच तिच्या दासींना बोलवलं आणि ही गोष्ट ती त्यांच्या कानावर घातली आणि म्हणाली, ही सर्व गोष्ट तू राजाला जाऊन सांग. ही गोष्ट राजाला समजल्यावर राजा देखील क्रोधित झाला आणि त्यानं आपल्या मुलीला विश्वास दिला की याची शिक्षा निश्चितच आहे, सोमनाथला भोगावीच लागणार आहे. मग राजाने पटकन आपल्या मंत्र्यांना दरबारात बोलावून त्यांच्याशी चर्चा सुरू केली. तेव्हा त्यांचा मंत्री राजाला म्हणाला, याने फाशीच्या लायकीचा गुन्हा केला आहे, पण तो विद्वान आहे, कारण तुम्ही जर त्याला फाशी दिली तर तुमच्यावर ब्राह्मण हत्येचे गंभीर पाप असेल, म्हणून तुम्ही त्याला वेगळी शिक्षा दिली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ब्राह्मण हत्येचे गंभीर पाप लागू नये. बराच वेळ झाला तेव्हा राजाने आपल्या काही सैनिकांना बोलावून सांगितले की त्या पंडिताच्या घरी जाऊन सांगा की राजसाहेब आपल्या मुलीचे लग्न तुमच्या सोबत करून द्यायला तयार आहेत आणि त्यांच्या काही अटी आहेत, तर त्या तुम्ही पूर्ण करू शकला नाही तर ते तुम्हाला सर्वांना मृत्यू देखील देतील. राजाची पहिली अट होती की लग्नाच्या मिरवणुकीतील पाहुण्यांसाठी गावातील सर्व घरं रिकामी झाली पाहिजेत. दुसरी अट म्हणजे लग्नाला आलेल्या पाहुण्यांसाठी स्वागतासाठी तयार केलेले अन्नपदार्थ कोणत्याही प्रकारे वाचले नाही पाहिजेत. आणि तिसरी अट अशी होती की माझ्या मुलीची मिरवणूक म्हणजेच वरात अशा प्रकारे निघाली पाहिजे की आत्तापर्यंत पूर्ण दुनियेत अशी वरात कोणाचीच निघाली नसेल. लग्नाची वरात घरात येईपर्यंत आमची अट ही पूर्ण झाली नाही तर लग्नाच्या मिरवणुकीत आलेल्या सर्व पाहुण्यांना देखील फाशीची शिक्षा होईल. आणि राजाचं हे म्हणणं ऐकून राजाचे सैनिक सोमनाथच्या घरी पोहोचतात. सोमनाथ घरी जाऊन साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांना सर्व प्रकार घडलेला सांगतो. राजाचे सैनिक सोमनाथच्या घरी पोहोचतात आणि त्याचे दार वाजवतात. दाराचा आवाज ऐकून सोमनाथचे वडील दरवाजा उघडतात. तेव्हा शिपाई वडिलांना म्हणतात की तुमचा मुलगा आहे का आणि तुमच्या मुलाला राजाच्या मुलीशी लग्न करायचं आहे, म्हणजेच राजकन्याशी विवाह करायचा आहे. आणि राजाने देखील आपल्या मुलीला या लग्नाची परवानगी दिली आहे. राजाने सांगितलेल्या सर्व अटी तुम्हाला पूर्ण केल्याच पाहिजेत, अन्यथा तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबाला फाशीची शिक्षा दिली जाईल. हे ऐकून सोमनाथचे वडील पूर्णपणे भयभीत होऊन त्यांना म्हणाले, अरे सैनिकांनो, राजाच्या कोणत्या अटी आहेत जे आम्हाला पूर्ण कराव्या लागतील, कृपया करून सांगा. तेव्हा राजाचे सैनिक म्हणतात,
लग्नाच्या मिरवणुकीला आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी नवीन घरं बांधली गेली पाहिजेत. दुसरी अट म्हणजेच लग्नाच्या मिरवणुकीसाठी आलेल्या पाहुण्यांना जे जेवण केलेलं आहे तर ते जेवण थोड्याही प्रमाणात उरलं नाही पाहिजे. आणि तिसरी जी अट आहे ती म्हणजे जी वरात लग्नामध्ये निघणार आहे म्हणजेच मिरवणूक, तर ती अशा प्रकारे निघाली पाहिजे की या नगरात अशी मिरवणूक कोणाचीच झाली नसेल. संपूर्ण नगराने या मिरवणुकीचे कौतुक केले पाहिजे. आणि मिरवणूक होईपर्यंत आमच्या अटी जर पूर्ण झाल्या नाही तर सोमनाथ आणि त्याच्या आईवडिलांना फाशीची शिक्षा दिली जाईल. तसेच या मिरवणुकीत आलेल्या सर्व पाहुण्यांना देखील मृत्यूदंड दिला जाईल. आणि हे निश्चित झालं आहे. राजाच्या सैनिकांचे हे बोलणे ऐकून सोमनाथ आणि सोमनाथच्या आईवडिलांचे हातपाय थरथर कापतात. आणि तेव्हा भोलेनाथ ऋषींच्या रूपात येतात आणि या सैनिकांना सांगतात की तुमच्या राजाला जाऊन सांगा की लग्नाची तयारीला सुरुवात करा. लग्नाच्या दिवशी आपण लग्नाच्या मिरवणुकीसह पोहोचू हा संदेश द्या. मग सैनिक राजवाड्यात पोहोचले आणि राजाला त्यांनी सर्व काही घडलेली हकीकत सांगितली. परंतु जेव्हा राजाला सोमनाथकडून सकारात्मक उत्तर मिळाले नाही हे समजले तेव्हा तो खूप आश्चर्यचकित झाला. राजा मनात विचार करू लागला की हा कोणत्या आत्मविश्वासावर माझ्या मुलीशी लग्न करायला तयार झाला आहे. माझा कोणता शत्रू त्याची साथ तर देत नसेल असा विचार राजाच्या मनात येतो. यानंतर राजाने त्याच्या राज्यातील कितीतरी घरांना लग्नाचे घर असल्यासारखे सजवून टाकले आणि अनेक प्रकारच्या तंबूची सोय करून टाकली. राजा हाच विचार करत होता की तो गरीब पंडिताचा मुलगा करून करणार तरी काय आणि आणून मिरवणुकीत किती लोक आणणार. शेवटी त्याला आणि त्याच्या घरच्यांना मृत्यूदंडाची म्हणजेच फाशीची शिक्षा तर होणारच आहे. तर इकडे सोमनाथ त्याच्या नगरातील लोकांना लग्नासाठी येण्यासाठी आमंत्रण देत होता. तेव्हा लोक सोमनाथला हेच बोलत होते की हे सोमनाथा, इतक्या लवकर आम्हाला मारायचं नाही, त्यामुळे आम्ही तुझ्या लग्नाच्या मिरवणुकीत येऊ शकणार नाही. तुझी तर शेवटची वेळ जवळ आली आहे, त्यामुळं आम्ही तुझ्यासाठी किंवा मारण्यासाठी या मिरवणुकीत काय यावं. या सर्वांचे म्हणणे ऐकून सोमनाथ अतिशय चिंतेत गेला. सोमनाथला खूप काळजी वाटू लागली कारण त्याच्या लग्नाला कोणीही येणार नव्हतं. असं करता करता लग्नाचा दिवस आला आणि सोमनाथ अजूनच विचारात पडला. सोमनाथला एवढ्या दुःखात पाहून ऋषीच्या रूपात असलेले भोलेनाथ सोमनाथला म्हणाले, आज तुझं लग्न आहे आणि आजही तू खूप काळजीत आहेस. मला सांग, तुला कशाची तरी काळजी वाटत आहे, तू चिंतेत आहे, आम्ही तुझ्यासोबत आहोत. तेव्हा भगवान भोलेनाथांना सोमनाथ म्हणाला, तुम्हाला काय सांगून उपयोग, माझे तर भाग्यच खोटे आहे, माझ्या नशिबात जे काही लिहिले आहे तेच घडणार. असे म्हणत लग्नासाठी तो तयार झाला आणि त्या लग्नासाठी महालाकडे जायला निघाला. मग भोलेनाथांनी सोमनाथाच्या मिरवणुकीत येण्यासाठी सर्व देव, भूत आणि गंधर्व यांना मानवी रूपात सोमनाथच्या मिरवणुकीत येण्याचा आदेश दिला आणि त्यांना सोमनाथच्या मिरवणुकीत सामावून घेतलं. त्यामुळं सर्व मिरवणुकीत नाचत घराघरात पोहोचले. लग्नात इतके पाहुणे आले होते की लग्नाच्या मिरवणुकीतील सर्व घरेही लग्नाच्या पाहुण्यांनी भरून गेले होते. तर काही पाहुणे तर तंबूशिवाय बाहेर राहत होते. जेव्हा राजाच्या कानावर ही गोष्ट जाऊन पोहोचली तेव्हा आतापर्यंत सोमनाथ बरोबर मिरवणुकीत एकही जण यायला तयार नव्हता आणि आज इतकी लोक आली तरी कुठून. या गोष्टीचा राजाला खूप राग आला आणि तो बोलू लागला की हे सर्व एकदा जाऊन पाहायलाच हवं. मग राजा ताबडतोब तिथं पोहोचला आणि जेव्हा भगवान भोलेनाथांनी राजाला लग्नाच्या मिरवणुकीत येताना पाहिलं तेव्हा त्यांनी शुक्र आणि शनिदेव यांच्या मुलांचे रूप धारण केले आणि त्यांना भुकेमुळे शोक केला. राजाने दोन्ही मुलांना मोठ्याने शोक करताना पाहिले आणि साधूचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथांना विचारले की हे महात्मे, ही मुलं भुकेसाठी इतका का गोंधळ करत असतील असे विचारले. तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ म्हणाले की यांना प्रचंड भूक लागलेली आहे, त्यामुळं हे भुकेसाठी गोंधळ करत आहेत. मग राजाने या दोन्ही मुलांना भोजन तयार असलेले ठिकाणी पाठवले आणि लगेच राजाच्या सैनिकांनी राजाजवळ येऊन सांगितले की हे राजा, दोन्ही मुलांनी लग्नामध्ये केलेलं सर्व भोजन संपवून टाकलं आहे, तरीही ती दोन्ही मुलं अजूनही जोराजोरात रडत आहेत. आम्हाला अजून जेवण तयार करावं लागेल. हे ऐकून राजा आणखीनच संकटात जातो, विचारात जातो. तोपर्यंत त्याच्या संपूर्ण अहंकाराचा चुरा झालेला असतो. शेवटी राजा साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांजवळ जाऊन हात जोडून बसतो आणि म्हणतो, हे साधू महाराज, आता माझी लाज फक्त तुमच्या हातात आहे. तेव्हा भगवान भोलेनाथ राजाला म्हणतात, काही हरकत नाही, सर्व काही ठीक होईल. तुम्ही राजवाड्यात जा आणि मिरवणुकीचे नेतृत्व करण्याची सुरुवात करा. मग राजाने नगरातील सर्व घरं चांगली सजवली आणि संपूर्ण नगर परिपूर्ण वधूप्रमाणे सजले. सोमनाथही त्याच्या लग्नात नवरदेवाच्या पोशाखात राजकुमारापेक्षा काही कमी दिसत नव्हता. सोमनाथाच्या पोशाखाला चंद्र आणि सूर्याने सजवलं गेलं होतं. लग्नाच्या वेळेला सोमनाथ एका
सुंदर अशा रथात बसून लग्नासाठी राजमहालामध्ये यायला तयार झाला. या रथाच्या पुढे कित्येक बँडवाले बँडबाजे वाजवत होते. सोमनाथच्या मिरवणुकीचे हे दृश्य पाहून नगरातील लोक म्हणू लागले, पंडिताचे भाग्य पहा, त्याच्या मस्तकाचा आधार चंद्राने सजवला आहे आणि सूर्य, धन आणि लक्ष्मी चारी बाजूनी जात आहे. याप्रमाणे जणू काही श्रीमंत राजाची मिरवणूकच चालली आहे असं वाटतंय. आपण आपल्या आयुष्यात अशी कधीही मिरवणूक पाहिली नाही आणि भविष्यात पाहण्याची आशा देखील नाही. हा पंडित तर खूप भाग्यवान निघाला आणि तो प्रचंड श्रीमंत आता होणार आहे. या पंडितावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे. लोकांचे हे शब्द ऐकून माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणाली, हे भगवान, हे खरे आहे की तुमचा आशीर्वाद ज्याला मिळतो त्याच्यावर तुमची सदैव कृपा राहते आणि त्याच्यासाठी अंधाऱ्या भंडाराचे कुलूप उघडतात. त्याच्यावर चमत्कारांचा वर्षाव प्राप्त होतो आणि त्याच्या रडक्या नशिबाचे फासे देखील बदलतात. तेव्हा भगवान भोलेनाथ पार्वती मातेला म्हणाले, पार्वती, जे लोक भक्तिभावाने माझी पूजा करतात तर त्यांच्या उपासनेचे फळ त्यांना निश्चित देत असतो आणि केवळ काही काळापर्यंत दुःख भोगावे लागते, जोपर्यंत त्यांचे पापकर्म नष्ट होत नाही. पुण्यकर्म उगवताच त्यांच्या नशिबाचे बंद दरवाजे देखील उघडतात आणि मग सोमनाथ आणि राजाच्या मुलीचे कायदेशीर विधिवत लग्न होते आणि सोमनाथ राजकन्येला आपल्या घरी आनंदाने घेऊन येतो. भक्तांनो, ज्या मुली श्रावण महिन्यात रोजच्या रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकतात तर त्यांना या राजकन्येप्रमाणे उत्तम वर प्राप्त होतो, कारण राजकन्याने प्रतिदिन भगवान भोलेनाथांच्या कथेचे श्रवण केले होते आणि त्यामुळं तिला तिच्या कर्मानुसार तिच्या मनासारखा उत्तम वर प्राप्त झाला होता. त्यामुळं भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या कृपेमुळे सोमनाथ खूप श्रीमंत आणि धनवान व्यक्ती बनला होता आणि त्याच्या घरामध्ये आता कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. सोमनाथच्या आईने पुन्हा भगवान भोलेनाथांची सेवा करण्यास सुरुवात केली. रोज सारे धन गरिबांमध्ये वाटायला सुरुवात केली. त्याचबरोबर रोजच्या रोज भगवान भोलेनाथांच्या ती कथा देखील श्रवण करू लागली. श्रावण मासामध्ये भगवान भोलेनाथांच्या कथा श्रवण केल्यानं भगवान भोलेनाथ स्वतः येऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकट, विघ्न, चिंता जाळून टाकतात. तुमच्या सर्वांवरील सर्व संकट, विघ्न दूर होऊन भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावेत हीच भोलेनाथांना प्रार्थना करते आणि आपला व्हिडिओ इथंच थांबवते.